बाय चितळे बंधू. एमएमआर भागात विकास प्रकल्पांसाठी 98,000 झाडांचा बळी. माहिती अधिकारातून वृक्षतोडीचा मोठा खुलासा. ठाणे शहापूरमधील हरितपट्टा धोक्यात. रेल्वे महामार्ग सिंचन प्रकल्पांमुळे पर्यावरण संकटात. ई चलन प्रणालीविरोधात 5 मार्चपासून संपावर जाण्याचा निर्धार. ऐन परीक्षेच्या हंगामात वाहतूकदार संघटनांच्या निर्णयानं पालक परीक्षार्थींची अडचण वाढणार. मुंबईच्या तापमानात लक्षणीय वाढ. सांताक्रूज वेधशाळेकडून तब्बल 38.7 अंश सेल्सिअस तर कुलाबा वेधशाळेकडून 35.7 अंश सेल्सिअसची नोंद. उद्याही तापमान सरासरी 37 अंश राहण्याची शक्यता. मंत्रालयातील अधिकाऱ्यांना अधिवेशनात उपस्थित राहण्याचे संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश. सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मंत्री समाधानकारक उत्तरं देऊ शकत नसल्यानं उपसचिव सहसचिव दर्जाच्या अधिकारी वर्गानं उपस्थित राहण्याचे आदेश. स्वीकृत नगरसेवकांवरून मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पेटलेल्या वादावर तोडगा. मनसेला अधिकची प्रभाग समिती देण्याची अट सेनेकडून मान्य. मुंबईत भाषा प्रश्नावरून पुन्हा रणकंदन. घाटकोपर स्मशानभूमीच्या पोचपावतीवर गुजराती मजकूर. मनसेचा आक्षेप. महापालिका आणि राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष. ठाणे आयव्हीएफ सेंटर प्रकरणाची विधान परिषदेत चर्चा. पैशांचा आमिष दाखवून 8 ते 10 वेळा स्त्री बीज घेतल्याची गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची सभागृहात माहिती. वसईत भर रस्त्यात वाहतूक पोलिसाच्या हत्येचा प्रयत्न. दुचाकीस्वाराकडून मारहाण आणि डोक्यातही दगड भिरकावला. हल्ल्यात वाहतूक पोलीस गंभीर जखमी. T20 वर्ल्ड कपची दुसरी सेमीफायनल उद्या. वानखेडे स्टेडियमवर सूर्यकुमारची सेना हॅरी ब्रुकच्या इंग्लिश आर्मीशी भिडणार.